महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे। एका 5 स्टार हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। या भेटीत नेमकी कोणती राजकीय रणनीती आखली गेली आहे? शरद पवारांचा पक्ष माहितीत येणार का? आणि या भेटीमुळे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात मोठा बदल होणार का? चला जाणून घेऊयात आजच्या बैठकीमागचं संपूर्ण राजकारण। आणि बरोबरच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेली खळबळ शांत होत असतानाच आता राजकीय वर्तुळात आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता मिळते। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या दोन्ही बड्या नेत्यांची भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलातापालट होण्याचे चिन्ह आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे या दोघांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी बैठक पार पडल्याची माहिती समोर येते। सूत्राच्या माहितीनुसार विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माहितीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाटेला काय येऊ शकतं याबाबत चर्चा झाल्याचं समजतंय। आणि विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा पार पडल्यानंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेता यांच्यात देखील बैठक पार पडल्याची माहिती सूत्राने दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत येत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका असणार याबाबत चर्चांना उधाण आलंय। त्याचबरोबर विश्वसनीय सूत्रांनी माहितीही दिली आहे। जयंत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचं मान्य केलंय। मात्र बैठकीत अनौपचारिक चर्चा झाली असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती। दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आले असते तर ते एनडीए सोबत गेले असते की इंडिया सोबत, हा प्रश्न अजितदादांच्या अपघाती निधनामुळे कायमचाच अनुरित्य राहिला आहे। या प्रकरणावर सर्व पक्षाच्या पुढील भूमिकेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अधिकृत घोषणा किंवा पुढील घडामोडी समोर आल्यावर आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू। त्यामुळे संकल्प न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।